तुकारामांनी काय नम्रपणानं सुरुवात करावी. मी तुकारामाचं चरित्र तसंही सांगू शकतो. पण मला तुकाराम बुवा स्वतः कसं स्वतःचं चरित्र सांगतात, ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून मी कसलीच प्रस्तावना करत नाही. मी एवढंच तुम्हाला सांगतो 1608 चा तुकारामांचा जन्म आहे. 1650 ची त्यांची समाधी आहे. आणि यामध्ये 1628 ते 1630 मध्ये यांचा शिवाजी महाराजांचा जन्म आहे. याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट असा दुष्काळ पडून गेला. त्यावेळी कसेबसे 22 वर्षाचे तुकाराम होते आणि तो दुष्काळ हा त्यांचं सगळं आयुष्याचं परिवर्तन करणारा अशी ती घटना होती. ह्या दुष्काळामध्ये त्यांचं खूप नुकसान झालं. सावकारी बुडाली आणि अगदी त्यांचे माय-बाप सुद्धा त्यामध्ये त्यांना सोडून निघून गेली. एक स्त्री निघून गेली. म्हणजे सगळी मृत्यूमध्ये मुखी पडली, जनावरं गेली. असं सगळं असताना त्याच्या आधी तुकाराम हे त्या भागाचे असे राजे असल्यासारखे घोड्यावरून वगैरे त्यांचं पंचक्रोशीमध्ये दरारा होता आणि अतिशय वैभव होतं. ह्या सगळ्या वैभवाचा ऱ्हास झाला. अ, आणि तुकाराम अशा विचारात गुंतले, की कोणती शक्ती आहे, की हे तिच्या हातात हे सगळं आहे. माझ्या हातात सगळं आहे असं मला वाटत होतं. तर तो तो अनुभव जो होता त्यामुळं ते मग भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायला लागले. एकनाथी भागवताची 1000 पारायणं त्यांनी केली असं महिपतीने सांगितलेलं आहे त्यांच्या चरित्रकारानं. तो चरित्रकार सुद्धा 100-150 वर्षानंतरचा आहे तुकारामांच्या, पण तरी 150 वर्षानंतरचा आहे. पिढ्यानपिढ्या जे चालत आलं, ते त्यांना नोट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याला आपल्याला इतिहास म्हणणंच भाग आहे. जो किती तोंडी ओ ओ ओरल असा वाटला तो, तरी सुद्धा तो इतिहासच म्हणायला पाहिजे. तर एकनाथांच्याकडनं मग ज्ञानेश्वरीकडे गेले तुकाराम आणि तुकारामांनी हे सगळा अभ्यास करून भंडाऱ्याच्या डोंगरावर त्यांना जे साक्षात्कार झाला विठ्ठलाचा, त्यातून तो सगळा हा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू झाल्यानंतर नामदेवांनी त्यांना प्रेरणा दिली आणि राघव चैतन्य म्हणून त्यांच्या आजूबाजूला एक महाराजांची समाधी होती. त्यांनी पहाटे स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलं. ह्या 3 त्यांच्या फार महत्त्वाच्या अशा त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत आणि मग त्यांच्या अभंगांचा प्रवास सुरू झाला आणि अभंगामुळेच तुकाराम अजरामर झाले. अ, तर ह्या गाथेमध्ये जी सांप्रदायिक गाथा आहे, त्यात जिथं हा चरित्राबद्दलचा अभंग येतो, त्याचं शीर्षक आहे ना, ते सुद्धा अगदी संतांच्या आत्मचरित्राचं शीर्षक असावं असं आहे. त्याचं शीर्षक असं आहे, स्वामीस संतांनी पुसले. आजूबाजूला बसलेले जे संत साधक होते, त्यांनी स्वामीस पुसले म्हणजे तुकाराम बुवांना पुसलं, विचारलं, "स्वामीस संतांनी पुसले, की तुम्हास वैराग्य कोण्या प्रकारे झाले ते सांगा." ते अभंग. असे म्हणून ते 3 अभंग आहेत. त्यातला एक पहिला थोडा दीर्घ अभंग आहे, तो आपण घेतो. म्हणजे त्यांना वैराग्य कशाप्रकारे आलं हे समोरच्या भक्तांनी विचारलं. तेव्हा तुकाराम स्वतःचा जीवन प्रवास तोपर्यंतचा सांगतायत. संतांची सांगण्याची पद्धत सुद्धा किती असते हे फार फार बघण्याजोगं आहे. "याती शूद्र, माझी याती शूद्र, जातीनं मी शूद्र, वैश्य केला व्यवसाव." मी शूद्र जातीत जन्माला आलो. अ, यात म्हणजे ते कुणबी होते. कुणबी म्हणजे क्षत्रिय नव्हे. तर नेमका मी नीच जातीमध्ये जन्माला आलो, पण मी वैश्याचा व्यवसाय केला. पण मी जन्मानं वैश्य नाही. जन्मानं मी कुणबी होतो. पण धान्य पिकवत होतो. पण मग धान्य विकायचा सुद्धा व्यवसाय करायला लागलो. याती शूद्र, वैश्य केला व्यवसाव, आदी तो हा देव कुळपूज्य. त्यांच्या घरात शंकराची पूजा होती. आदी म्हणजे शंकर आहे. मराठी भागवत संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णव हे किती सुंदर रीतीने एकत्र आलेले आहेत. त्याची अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील. पण ते सरळ सांगतात, "आदी तो देव कुळपूज्य." आमचं कुळदैवत हे शंकराचं आहे. पण आम्ही पूजा मात्र विष्णूची करतो. असा त्याचा अर्थ आहे. तसाच आमच्या आमच्या भागवत धर्माचे संस्थापकच म्हणायला पाहिजे. जसे ज्ञानेश्वर आहेत, ते सुद्धा शैव पंथाचे आहेत आणि ते सुद्धा काश्मीरी शैव पंथाचे आहेत. पण त्यांनी सगळं आयुष्य वैष्णवांच्या प्रचारासाठी व्यतीत केलेलं आहे. समाधी सुद्धा त्यातच झालेली आहे. असा शैव आणि वैष्णव नाही हरिहरा भेद हे जे सांगण्याचं काम आहे, हे संतांनी आमच्या केलंय आणि तसं जगून दाखवलेलं आहे. आदी तो हा देव कुळपूज्य. नये बोलो. खरं तर स्वतःबद्दल बोलू नये. किती सुरेख बोलणं आहे. हा अभंगच अतिशय सुरेख संतांचं निवेदन असल्याचं. खरं तर स्वतःबद्दल बोलू नये. नये बोलो, परी पाळिले वचन. तुम्हाला मी शब्द दिला, मी सांगेन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. नेमकं तुम्ही माझ्याबद्दलच प्रश्न विचारला. आता मला वचन दिलं म्हणजे सांगणं भाग आहे. "नये बोलो, परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती." संतांनी प्रश्न केला, आता उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून मी थोडंसं स्वतःबद्दल सांगतो. कसं सांगायला सुरुवात करतात बघा. ह्या सांगण्यातून परत तुम्हाला बोध व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. स्वतःचा डामडौल अजिबातच नाही. "संसारे झालो अति दुःखे दुःखी."
या संसारामध्ये दुःख माझ्या फार वाट्याला आलं. त्या दुःखाचा थोडासा तपशील मी सांगितला. त्यांनी काय अगदीच कमी सांगितलेलं आहे. "संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बाप सेखी क्रमिलिया." शेवटी आई-वडील सुद्धा माझे गेले, असं त्यांनी सांगितलं. काय काय खरं तर त्यांचं मूल गेलं, त्यांची बायको गेली, त्यांची संपत्ती गेली. पण हा हळवा माणूस आहे. माय-बाप सेखी क्रमिलिया. शेवटी माझे आई-वडील गेले. पोरका झालो मी. असं दुःख माझ्या वाट्याला आलं संसारामध्ये. संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय-बाप सेखी क्रमिलिया. दुष्काळे आटिले द्रव्ये. द्रव्य गेलं, सगळी संपत्ती माझी गेली. यामध्ये तुकाराम सांगत नाहीत त्यांचा मोठेपणा. पण नोंद अशी आहे, की हे सावकार होते, त्यांनी सगळी कर्ज-खतं इंद्रायणीच्या पाण्यात सोडून दिली. त्यांनी आपला अधिकार सोडून दिला. नाहीतर कर्ज वसुली करून जगू शकले असते तुकाराम. पण आजूबाजूचे दरिद्र होतं शेतकऱ्यांचं, त्यांच्यातलेच एक तुकाराम होऊन गेले. सगळी गहाणवट ठेवलेली वगैरे सगळी कागदं इंद्रायणीमध्ये त्यांनी सोडून दिली, असा उल्लेख आहे. आणि ते स्वतःहूनच दरिद्री झाले. पण ह्याचा उल्लेख ते करत नाहीत. दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान. माझा मान पण निघून गेला. खरं तो मान स्वतः सोडून दिलाय तुकारामांनी. पण नेला मान. स्त्री एकी, एक स्त्री होती माझी, पत्नी होती. स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. माझ्या डोळ्यासमोर टाचा घासत माझी स्त्री गेली. लज्जा वाटे जीवा. लाज वाटायला लागली. आपण काय किती मोठे होतो, कुठे येऊन बसलो. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे. बरं का, तुकाराम आपल्यापेक्षा जास्त त्रासलेले आहेत, हे ते सांगतायत. त्रासलो ह्या दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता. हा माझा वैश्य व्यवसाय आहे, त्या व्यवसायात सगळी तुटीच तुटी, मंदीच मंदी आली. काय करायचं कळेना. आता कसे वळले बघा. काय करायचं कळेना. देवाचे देऊळ होते ते भंगले. आता हे देवाचे देऊळ कोणतं? तर देहूत आज सुद्धा जे विठ्ठल रखुमाई मंदिर तुम्हाला दिसतं, ते तुकारामांचं पिढीजात देऊळ आहे. हे देऊळ कोणी बांधलं? तर तुकारामाच्या आधी 7 पिढ्या विश्वंभर म्हणून ज्ञानेश्वरांचे समकालीन त्यांचे पूर्वज होते. त्यांनी ते बांधलेलं देऊळ आहे. त्या देवळाची सुद्धा फार 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 सुंदर असा इतिहास आहे, कहाणी आहे. ती कहाणी अशी आहे, की ते विश्वंभर बुवा जे होते, ते वारकरी होते. त्यांच्या घरात 7 पिढ्या वारी होती. आणि त्यांना वृद्धापकाळामुळे पंढरपूरला जायला जेव्हा जमेना झालं, तेव्हा त्यांनी असं ठरवलं, अन्न सोडून दिलं, अन्न वर्ज्य केलं आणि म्हणाले, "पांडुरंगा, मी आता जातो. तुझ्या वारी जर जमत नसेल, तर ह्या जगण्याला अर्थ नाही." बघा बरं, कोणत्या घरामध्ये महापुरुष जन्माला येतात, त्याच्या आधी काय तपश्चर्या झालेली असते. तर त्यांनी असा उपवास आरंभल्यानंतर पांडुरंगानं त्यांना दर्शन दिलं स्वप्नामध्ये आणि सांगितलं, "अरे, तुला आता यायला जमणार नाही वार्धक्यामुळे, म्हणून मीच तुला भेटायला आलेलो आहे. तुझ्या बागेमध्ये या आंब्याच्या खाली शोधून बघ, मी तुला सापडेल." असं म्हणून त्यांनी स्वप्नातनं उठल्या-उठल्या पहाटेचं ते स्वप्न ते धावत गेले आणि आमराईमध्ये त्यांना ती विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती सापडली. तिची प्रस्थापना त्यांनी केली आणि देऊळ बांधलं. ते 7 पिढ्या चालत-चालत तुकारामांपर्यंत आलं. अशी विठ्ठल पूजा काय काय एखाद्याचा वारसा असावा. हा वारसा तुकारामांना होता. देवाचे देऊळ होते ते भंगले. 7 पिढ्या झाल्यामुळे ते भंगलेलं देऊळ होतं. चित्तासी जे आले करावेसे. मी म्हटलं आता काहीच आपल्याला जमणार नाही आहे. मान पण नाही आहे. हे देऊळ आहे आपलं पिढीजात. त्याची जरा दुरुस्ती करूया. म्हणून कष्टानं त्याची दुरुस्ती करायला फक्त घेतली. काही मोठा क्लेम नाही, कसलाही क्लेम नाहीये. आरंभी कीर्तन करी एकादशी. एकादशीला कीर्तन करायचो मी सुरुवातीला. ते देऊळ दुरुस्त केलं. तिथं कीर्तन, प्रवचनं व्हायला लागली. मग आरंभी कीर्तन करी एकादशी, नवथे अभ्यासी चित्त आधी. मला काहीही जमत नव्हतं. चित्त माझं सगळं गेलेली गुरं, गेलेले आई-वडील, गेलेला मान त्यातच होतं. माझं विठ्ठलात चित्त नव्हतं. पण करायचो कीर्तन असं सांगितलेलं आहे. किती नम्रपणानं सांगितलेलं आहे बघा. कसा साक्षात्कार झाला आणि मी अवतार म्हणूनच जन्माला आलो असं सांगितलेलं नाहीये. असं सांगणाऱ्यांच्याबद्दल आपण काळजी बाळगली पाहिजे. असं 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 हे संतांचं चरित्र आहे. झगडून मिळवलेलं संतत्व आहे. स्वतःशी झगडून मिळवलेलं संतत्व आहे. आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे. मला काहीच जमत नव्हतं. मग शेवटी आधी एकनाथ संत होऊन गेले, ज्ञानेश्वर होऊन गेले, नामदेव तर होऊन गेलेच गेले. नामदेव हा आधार फार मोठा होता तुकारामांचा. मी त्या कविता नंतर वाचून दाखवणारच आहे. ती उत्तरं पाठ केली. त्यांचे अभंग पाठ केले आणि त्यावर विचार करत बसलो. फक्त आधी पाठ केले. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोन या. त्यावर श्रद्धा ठेवली.
संतांची वचनं मी पाठ केली, स्वतःशी म्हणत राहिलो आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली. शंका मनी येऊ दिली नाही. हा फार मोठा गुण आहे. विश्वासे आदरे करोनिया. गाते गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद. जे गाताय तर त्याचं ध्रुपद तेवढं धरायचं. असं मी करायचो. त्यांना सगळा अभंग म्हणून द्यायचा आणि ध्रुपद मी मनापासून म्हणायचो. गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद, भावे चित्त शुद्ध करून या. अतिशय भावानं मी माझ्या चित्तामध्ये काय-काय विकार आहेत, त्याचा विचार करायला लागलो. स्वतःच्या चित्ताची शुद्धी करायला लागलो. आपली स्टुडंटशिप, आपली विद्यार्थी दशा तुकारामांनी अतिशय प्रामाणिकपणानं सांगितलेली. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया. गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद, भावे चित्त शुद्ध करोनिया. से तीर्थ पायवणी, संतांच्या पायाचं तीर्थ मी प्यालो, असं म्हणलंय. संतांच्या पायाचं तीर्थ मी प्यालो, लाज त्यात आणू दिली नाही. स्वतःचा अहंकार तेवढा येऊ दिला नाही. संतांचे सेवी पायवणी, लाज नाही मनी येऊ दिली. कसलीही लाज येऊ दिली नाही. कसा स्वतःच्या अहंकारावर विजय कसा मिळवला हे सांगतात. लाज नाही मनी येऊ दिली. टाकला तो काही केला उपकार. जेवढा शक्य होईल माझ्याकडनं तेवढा उपकार केला. लोकांचं भलं केलं. कुणाचंही वाईट चिंतलं नाही ते नाहीच. आता ह्यामध्ये सगळा तो वह्या सोडून देणे वगैरे सगळा प्रकार आहे. तो काही त्याचा उल्लेख केलेला नाहीये त्यांनी. एवढंच त्यांनी म्हणलंय, टाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवून. शरीर कष्टवलं. वचन मानिले नाही सुहृदाचे. फार महत्वाचं आता आता टप्प्यावर साधना आलेली आहे. ते काय सांगतायत? वचन मानिले नाही सुहृदांचे. सुहृदांचे म्हणजे माझे जे नातेवाईक होते ते सगळे सांगत होते, "अरे धंद्यात लाव जीव, मिळव पैसे, वसूल कर कर्ज." हे सुहृद सगळे सांगत होते. नेटका प्रपंच करावा नेटका हे त्यांना सांगत होते. ऐकलं नाही असं म्हणले मी. वचन मानिले नाही सुहृदांचे आणि काय अवस्था सांगितली बघा. समूळ प्रपंचे वीट आला. समूळ प्रपंचे वीट आला. हा सगळा प्रपंच आहे. हा ज्या वासना विकारांमधनं जन्माला येतो, ज्या इच्छांपोटी जन्माला येतो, त्या स्वतःच्या अहंकारी इच्छांचा मला वीट आला. वैराग्य कशा प्रकारे तुम्हाला आलं असा संतांचा प्रश्न आहे. त्याला किती बरोबर उत्तर आणि अचूक उत्तर तुकाराम देतात. वचन मानिले नाही सुहृदाचे, समूळ प्रपंचे वीट आला. आणि मग कशी अवस्था आली? सत्य असत्यासी मन केले ग्वाही. ही तुकारामांची फार गाजलेली ओळ आहे. ती त्यांच्या आत्मचरित्रात्मक अभंगामधली आहे. सत्य काय आणि असत्य काय हे सुरुवातीला मला कळायचंच नाही. त्यामुळे मी संतांची उत्तरं पाठ केली असं त्यांनी म्हटलं. मग मात्र त्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि ती उत्तरं कायम स्वतःशी घोकत राहिलो. भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसलो. तिथं पण वचनांचा विचार करत राहिलो. त्याच्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि आता अशा अवस्थेला मी आलो, सत्य असत्यासी मन केले ग्वाहे. आता माझं मन आहे ना, ते चित्तशुद्धीवरनं पवित्र झालेलं आहे. आता सत्य काय आणि असत्य काय हे माझ्याच मनाला कळतं. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. बहुमत काय आहे? हे मी आता सोडून दिला विचार. बहुमत काही सांगेल. आता ते काय म्हणतायत, हा लोकशाहीतला तुमचा व्यक्तिवाद वगैरे काही जो म्हणा, त्याचा फार उन्नत उच्चार आमच्या तुकाराम बुवांनी केलाय. आता मी वेद काय म्हणतात ऐकणार नाही, ब्राह्मण काय म्हणतात ते ऐकणार नाही. तर माझं मन शुद्ध झालेलं आहे. ते काय म्हणतंय तेच मी ऐकेन. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. बहुमताला मी मानणार नाही आता. आता मी आतून जो उच्चार माझ्या आला तोच मी मानेन. ह्या अवस्थेला यायला खूप वैराग्य यायला लागतं. त्याच्याशिवाय हे शक्य होत नाही. मानियले नाही बहुमता, मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश. स्वप्नामध्ये एकदा तुकाराम बुवांच्या असं स्वप्न पडलं त्यांना, की इंद्रायणीतनं पहाटे स्नान करून ते बाहेर आलेत आणि राघव चैतन्य त्यांना समोर आलेले आहेत. असं त्यांना स्वप्न पडलं. समोर राघव चैतन्य आल्यानंतर त्या राघव चैतन्यनी सांगितलं, की "रामकृष्ण हरी हा तू मंत्र म्हणत जा. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र तुला मी दिलेला आहे. ह्या मंत्राचा तू जप कर. ह्याचंच तू पठण कर. ह्या नामाचं तू पठण कर." असं त्यांनी सांगितल्यानंतर ते जय जय रामकृष्ण हरीकडे वळले. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी. मला जे नाम दिलं गुरुनं, जय जय रामकृष्ण हरी, ते मी दृढ धरून ठेवलं आणि त्याचा नामजप मी करायला लागलो. यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती.
तसं चालू असताना मला कवित्वाची स्फूर्ती झाली. तर खरं म्हणजे नामदेवांनी स्वप्नामध्ये येऊन कवित्वाची स्फूर्ती दिली. असा फार सुंदर अभंग आहे. आपण पुढच्या वेळी तो घेऊ. यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरिले चित्ती विठोबाचे. विठोबाचे पाय मी धरून ठेवले आणि विठोबाचे पाय धरून ठेवले आणि गुरुची कृपा झाली. मी अभंग करायला लागलो. कवित्वाची स्फूर्ती विठोबामुळे झालेली आहे. तर ही विठोबाची स्फूर्तीनं अभंग करायला लागल्यानंतर ह्या अभंगातनं त्यांना होणारे सगळे आतले सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता, असं जो कवी म्हणतो त्याचा जो साक्षात्कार अभंगातनं प्रगटतो, तो त्या बहुमताला आवडत नाही ना. बहुमत तुम्ही मस्त मानू नका, पण त्या बहुमताला तुमचं अल्पमत सहन होत नाही. कारण ते अल्पमत काय पद्धतीचं आहे, तर ते सरळ वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भारमाथा, असं म्हणायला लागले ते. वेद आम्ही सांगतो, वेदाचा अर्थ काय तो माझ्याकडे आहे. हे ब्राह्मण फक्त फोलकटच वाहतायत त्याची. त्याचा अर्थाचा दाणा माझ्याकडे आहे. विठ्ठलावरच्या भक्तीतून तो मिळवलेला आहे. वेदाचा अधिकार तुम्ही मला देऊ नका. पण वेदाचं जे बीज आहे, ते माझ्या आत आहे. असं सांगायला सुरुवात केल्यानंतर त्या प्रतिष्ठित ब्राह्मणांना आणि ब्रह्मवृद्धालाही कसं आवडणार? तर त्या ब्रह्मवृंदानं टीका केली, निषेध केला. रामेश्वर भट्टांच्याकडे तक्रार गेली. रामेश्वर भट्ट हे धर्माधिकारी होते आदिलशहाच्या राजवटीमध्ये. तर ते लोहगावला राहत होते. ते वाघोलीचे ते 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 त्यांना वाघोलीकरच म्हणायचं. आपला वाघोली म्हणजे सबर्ब आहे पुण्यामध्ये आता. त्या वाघोलीला रामेश्वर भट्टांची समाधी आजही आहे, पण ती दुर्लक्षित आहे. रामेश्वर भट्टांचं ते गाव, तिथे ते जात असत सुनावणीला तुकाराम महाराज. कारण त्यांच्यावर खटला भरलेला होता ब्राह्मणांनी. त्यांना सांगितलं, की "हे वेदाचं म्हणतोय हा, हा वेद वैदिक आहे का काय? त्याचा निवाडा करा, नाहीतर ह्याला शिक्षा करा." रामेश्वर भट्टांनी सांगितलं, की तुम्ही कशावरून म्हणता, की वेदांचा अर्थ तुम्हासेच ठावा?" ते म्हणले, "माझं काय नाही हो, माझं ही कविता स्वतःची नाही, माझं विश्वंभर बोलवितो." असं त्यांनी सांगितलं. मग तुम्हाला जर विश्वंभरामुळेच प्रेरणा होत असेल, तर वेद हे सुद्धा अपौरुषेय आहे. रामेश्वर भट्ट म्हणले, ते अपौरुषेय आहे. तुमचे अभंग सुद्धा अपौरुषेय आहेत आणि मग अपौरुषेय असण्याची जड परीक्षा शास्त्रात सांगितलेली आहे. तुम्ही तुमचे अभंग बुडवा, कारण ते तुमचे नाहीच आहेत. ते विठ्ठलाकडूनच आलेले आहेत. ते तुमचे वैयक्तिक मालकीचे नाहीयेत. ते बुडवा आणि मग ते तरले तर ते वेद आहेत. ते तरले नाही, तर ती तुमची वैयक्तिक कविता आहे. जाऊ दे बुडून. तुकारामाने हा शब्द मानला. म्हणाले, "खरंच मला पांडुरंगानं सांगितलेलं आहे." त्याप्रमाणे ते परत आले. ज्या बायकोनं कायम त्यांना कटकट केली अभंग लिहिण्यावरनं, त्या बायकोनं विरोध केला या आदेशाला. ती म्हणली, "ह्या ब्राह्मणाला काय कळतंय?" म्हणले, "किती श्रम घेऊन हे अभंग लिहिलेले. मला माहिती आहे, हा संसारावर पाणी सोडून लिहिलेली ही रचना आहे. ही मी पाण्यात बुडवू देणार नाही." पण त्यांनी म्हणाले, "हा आदेश आहे," म्हणाले. हां, हां. आणि हा आदेश मला पाळायचा आहे. आणि म्हणून त्यांनी हे माझं कवित्व नाहीच आहे. हे खरंच विश्वंभरानं बोलावून घेतलेलं आहे, माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे. असं म्हणून ती शिळा, त्या शिळेच्या ठिकाणी आता गाथा मंदिर म्हणून मोठी रचना झालेली आहे. फार सुरेख बांधलेलं मंदिर आहे गाथा मंदिर म्हणून. त्या तिथं डोह होता इंद्रायणीचा. त्या डोहामध्ये त्यांनी सरळ कागद असा घेऊन ते सगळे अभंग अर्पण केले इंद्रायणीमध्ये आणि सगळे अभंग अर्पण केल्यानंतर तुकारामांना अतिशय उद्विग्नता आली आणि पांडुरंगाला ते म्हणाले, की "हे असंच व्हायचं होतं आणि असंच बुडवायचं होतं, तर माझ्याकडनं लिहून का घेतलंस?" असा त्यांच्या मनामध्ये विकल्प आला आणि त्यांनी शिळेवर अंग टाकलं. शिळेवर अंग टाकल्यानंतर त्यांनी अन्न सत्याग्रह केला. महाराष्ट्राच्या इतिहासातला तो पहिला अन्न सत्याग्रह आहे असं मी म्हणतो. सांस्कृतिक इतिहासामधलं आणि त्यांनी विठ्ठलाला सांगितलं, "मला आता तू घेऊन जा. अभंग रचण्यासाठीच मी आहे असं मला वाटत होतं आणि तू सांगत होतास ते मी लिहित होतो. आता हे माझा तू विदूषकच केल्यासारखं केलंस. आता मला काहीच करायचं नाही आणि मला आता तू स्वतःकडे घेऊन जा." असं म्हणून ते शिळेवर पडले. शिळेवर पडल्यानंतर पडून राहिले. अन्न नाही आणि पाणी नाही. ह्या 14 दिवसांचा हा प्रवास आहे. ह्यामध्ये त्यांची जी बायको आहे, की जिची कटकटी आहे आणि काय आणि काय असा सगळा इतिहास आहे. ती बायको कायम त्यांच्या जवळ आहे आणि जवळ असताना त्यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे, तो संवाद पुढे तुकारामांनी लिहून ठेवलेला आहे. आणि तिला गुरुउपदेश त्यांनी त्या काळात केलेला आहे, की कुठला संसार मी करत नव्हतो आणि मला कुठला संसार करायचा होता आवडे, तुला हे कळेल का? असं म्हणून त्यांच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचा नवरा-बायकोमध्ये होऊ शकतो, असा संवाद तुकाराम आणि त्यांची पत्नी इथं झालेला आहे. 13-14 दिवस गेल्यानंतर परत विठ्ठलानंच स्वप्नामध्ये येऊन तुकाराम बुवानं सांगितलं, की "इंद्रायणी, तू बघ आणि इंद्रायणी स्वतः तुझं एक गाथा आणून देईल आणि तू हा उपवास सोडून दे."
आणि ते खरंच तसं झालं. गोष्टीमध्ये असं आहे, की इंद्रायणीनं हातामध्ये गाथा घेतली आणि त्यांना प्रदान केली. प्रत्यक्षात अशी गोष्ट आहे, की त्या 12-15 दिवसामध्ये तुकारामांचं त्या भागामध्ये सगळीकडे पोहोचलेलेच होते. तुकारामांचे अभंग हे सर्वतोमुखी झालेले होते त्या अभंगाच्या रचनेमुळं. लोकांनी ते लिहून काढले असावेत आणि ते सगळे 13व्या दिवशी त्यांना ते सादर केले गेले असावेत. सगळी गाथा त्यांना पाहिजे होती त्या स्वरूपामध्ये पुन्हा त्यांच्यासमोर प्रगटलेली आहे. हे लोकप्रयत्नांमुळे झालं असेल, पाण्यातून वर आले असेल. आपल्याला काही माहीत नाही. आपण त्याच्या फार विश्लेषणात आता पडायचं कारण नाही. गाथा वाचली कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हे खरं आहे. पण मी तुम्हाला एक मजेशीर आठवण अशी सांगतो, की आजही देहूच्या तुम्ही देवळात गेलात, तुकारामांच्या घरामध्ये गेलात, तर एका केसमध्ये गाथेची प्रत आहे, जी तुकाराम बुवांची प्रत म्हणून समजली जाते आणि त्याचं नाव भिजकी वही असं आहे. भिजकी वही त्याला म्हणतात. याचं कारण ती इंद्रायणीतून वर काढलेली असल्यामुळं ती भिजलेली आहे. त्याला भिजकी वही असं म्हणायचा प्रघात आहे आणि ती फार पूज्य अशी वस्तू तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही देहूला कधी गेलात तर. आमच्या अरुण कोलटकर म्हणून एक मोठे कवी आहेत. त्यांच्या एका काव्यसंग्रहाचं नावच भिजकी वही असं आहे. त्यांनी तर का ठेवलंय कोणाला कळणार नाही. पण ज्यांना संदर्भ माहिती आहेत आणि कोलटकरांचा अभ्यास तुकारामाचा माहिती आहे, त्यांना कळतं ह्याने भिजकी वही का म्हटलेलं आहे आपल्या काव्यसंग्रहाला. ती भिजकी वही तर ही गोष्ट आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केवळ एका ओळीमध्ये तुकाराम कसा करतात बघा. हे एवढं सगळं घडून गेल्यानंतर कारण काय झालं, त्यानंतर तुकारामांना एवढा पश्चात्ताप झाला, की ती गाथा वर आणली विठोबानं, हे माझ्याच विनंतीला मान देऊन, माझ्या हट्टाला मान देऊन. त्यांना असं वाटलं, की अरे माझ्या कवितांसाठी विठ्ठलाची शक्ती मी पणाला लावली आणि गाथा वर आणली नदीमधून, हे मी काय केलं? असा जबरदस्त मोठा पश्चात्ताप मध्ये तुकाराम बुडाले आणि म्हणाले, "देवा मी तुला हे कष्ट द्यायला नको होते. आता तू मला खरंच घेऊन जा. आता मला ह्या जगात राहण्यात रस नाही." त्यानंतर काही दिवसात तुकाराम हे अंतर्धान पावलेले आहेत. मग त्यांना न्यायला गरुड आला अशी एक गोष्ट आहे. मी तुकारामांच्या अंतकाळाचे अनेक अभंग तुम्हाला वाचेन. ते ते स्वतः निघून गेले अशी ही गोष्ट आहे. पण तुकारामांना ह्या जगात नंतर रस राहिला नाही. ते म्हणाले, "विठोबा आता फक्त तू आणि मी. आपल्यामध्ये हे जगच नको. त्रास देणारं पण नको आणि प्रेम करणारं पण नको. तू माझा आणि मी तुझा." असं म्हणून तुकाराम हे खरंच जग हे जग प्रापंचिक जग सोडून निघून गेले. ते कुठे गेले आपल्याला काही माहीत नाही. पण त्यापूर्वीचा हा अभंग आहे सगळा ते चरित्र सांगतानाचा. आता हे सगळं जे घडलेलं आहे 13 दिवसात, तुकारामांनी किती किती काटकसरीनं सांगावं आणि नम्रपणानं सांगावं, मी तुम्हाला ओळ वाचून दाखवतो. यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरिले चित्ती विठोबाचे, निषेधाचा काही पडिला आघात. एवढंच त्यांनी म्हटलं. माझा निषेध खूप झाला. त्या निषेधाचा आघात माझ्या मनावर झाला. निषेधाचा काही पडिला आघात, तेणे मध्ये चित्त दुखाविले. सरळ म्हणलं, माझं चित्त दुखावलं गेलं. ह्या आघातामुळं माझं चित्त दुखावलं गेलं. बुडविल्या वह्या, मी वह्या बुडवल्या. बुडविल्या वह्या बैसलो धरणे, असं त्यांनी सांगितलं. मी हट्ट करून बसलो. बुडविल्या वह्या बैसलो धरणे. काय सांगावं त्यांनी? केले नारायणे समाधा. तर त्यांनी अजिबात सांगितलेला नाही तो चमत्कार कशा पद्धतीनं सांगायचा हे आपल्याला इतरांनी सांगितलंय. तुकाराम बुवा स्वतः काही सांगितलं. केले नारायणे समाधान. नारायणानं माझं समाधान केलं. एवढंच सांगितलं फक्त. आणि मग ती ती कशी इंद्रायणीनं वर आणली गाथा वगैरे हा जो कोणीही सहज सांगितला असता. तुकारामांनी त्याचा उच्चार सुद्धा केला नाही. एक आधुनिक एखादा माणूस कसं बोलेल तशी पुढची ओळ आहे. विश्वास बसत नाही. इतक्या मिश्किलपणानं त्यांनी सांगितलंय. विस्तारी सांगता बहुत प्रकार. आता तुम्हाला काय सांगू नारायणानं कसं समाधान केलं आणि काय केलं. विस्तारी सांगता बहुत प्रकार होईल उशीर आता पुरे. तुम्हाला घरी जायला उशीर होईल सगळ्यांना. कशाला सगळं ऐकत बसताय? थांबूया आपण आता इथे. असं म्हटलंय. कुठं थांबायचं संतांना कळतं. मर्यादा संतांकडनं शिकून घ्यावी. विस्तारी सांगता बहुत प्रकार होईल उशीर आता पुरे. आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे. आतापर्यंत माझा विचार मी तुम्हाला सांगितलाच. पुढचा प्रकार काय-काय मला वाढवून ठेवलाय देवालाच माहिती आहे. मला काय फार सांगता येणार नाही. पण ह्या सगळ्या माझ्या सांगण्यातून तुम्ही काय लक्षात घ्यावं? व्हॉट इस द टेक अवे फॉर यू? ते टेक अवे सांगूनच त्यांनी अभंग सोडलेला आहे. भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा. जो भक्त असतो त्याला त्याची कधीच उपेक्षा नारायण करत नाही. हे माझ्या आयुष्याचं सार आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही स्वतःला नारायणाच्या हाती द्या. त्याचं नाम घेऊन नारायण तुमची उपेक्षा करणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो. हे माझ्या आयुष्याचं सार आहे. भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा कृपावंत दाता कळो आले.
तो कृपावंत दाता आहे, एवढं मला कळून आलेलं आहे. हे माझं सार आहे. माझ्या सगळ्या आयुष्याचं सार एका ओळीतच मी तुम्हाला सांगतो. भक्ता नारायण नुपेक्षी सर्वतः, कृपावंत दाता कळो आले. तुका म्हणे, वैश्यवाणी आहेत. काय शेवट असावा अभंगाचा बघावर. ही शेवटची ओळ मी वाचतोय. सुरुवात आहे, "याती शूद्र वैश्य केला व्यवसाय." भांडवलाशिवाय वैश्य व्यवसाय करता येत नाही. तुम्ही केला आणि आता भांडवल काय मला कळू आलेलं आहे, असं सांगतायत तुकाराम. म्हणजे केवढे सजग आहेत बघा. अभंगाची सुरुवात कशी केली, शेवट त्याला योग्य कसा केलेला आहे बघा बरं. तुका म्हणे, "माझे सर्व भांडवल." माझं खरं भांडवल काय मला कळलं. तुका म्हणे, "माझे सर्व भांडवल बोलविले बोल पांडुरंगे." पांडुरंगानं जे काही बोल माझ्याकडनं बोलवून घेतले ना, तेवढंच खरं म्हणजे माझं भांडवल आहे. बाकी तेच तुमच्यासाठी मी सोडून हे जग सोडून जातोय. बाकी मला काहीही माझ्याकडनं झालेलं नाही. असं तुकारामांनी म्हणून हा अभंग संपवलेला आहे. जय जय राम कृष्ण हरी.